नमस्कार. मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. नेहमीचा रव्याचा किंवा बेसनचा ढोकळा तर आपण खातोच. पण आज बनवणार आहोत सुपर हेल्दी आणि तेवढाच टेस्टी नाचणीचा ढोकळा. वजन कमी करायचं असेल किंवा मुलांच्या डब्यासाठी द्यायचं असेल किंवा आत्ता उन्हाळ्यामध्ये जर का काहीतरी पौष्टिक आणि पचायला हलका असा नाश्त्याचा प्रकार जर का करायचा असेल, तर याप्रमाणे नाचणीचा ढोकळा जो आहे तो तुम्ही नक्की करून बघा. अगदी जाळीदार आणि मस्त असा स्पॉन्जी ढोकळा होतो. सगळ्यात आधी आपल्याला याकरता अर्थातच लागणारे नाचणीचं पीठ. या ठिकाणी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. बाजारात जे नाचणीचं तयार पीठ मिळतं ते तुम्ही या ढोकळ्याकरता वापरू शकता किंवा मी काय केलं आहे, सरळ नाचणी जी आहे ती गिरणीमधून बारीक अशी दळून आणली आहे आणि ती याकरता वापरणार आहे. आता याच्यामध्ये अगदी 1 टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बारीक रवा घातला. बारीक रव्यामुळं ढोकळा जो आहे तो छान फुलतो, कारण नाचणी जी आहे ती थोडीशी चिकट असते जास्त त्यामुळं. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दही. दह्यामुळं छान आंबटसर अशी चव तर ढोकळ्याला येतेच, पण ढोकळा फुलण्यासाठी देखील मदत होते. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं. लक्षात घ्या, खूप जास्त पातळ पीठ आपल्याला नको आहे, त्याच्यामुळं अंदाज घेत घेतच पाणी याच्यामध्ये घाला. साधारणपणे पाऊण कप पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घेतलं. हे बघा, तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त पातळ नाही आहे हे पीठ. आता हे जे पीठ आहे ते झाकून एक 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं. म्हणजे काय होतं, यातला जो रवा आहे तो छान असा फुलतो. हे बघा, पीठ असं छान भिजलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही स्वादासाठी एकतर आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालू शकता. पण जर का लहान मुलं खाणार असतील, जसं की माझ्याकडे खाणार आहेत, त्याच्यामुळं मी याच्यामध्ये मिरची किंवा आल्याची पेस्ट घालत नाही आहे. फक्त याच्यामध्ये घातलेला आहे छोटा अर्धा चमचा ओवा. ओव्यामुळं ढोकळ्याला जी आहे ती खूप छान अशी टेस्ट येते, खूप छान स्वाद येतो, त्याच्यामुळं अवश्य घाला. त्यानंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, जेणेकरून ढोकळा छान फुलायला मदत होते आणि खूप ड्राय ढोकळा लागत नाही. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये हा जो ढोकळा आहे तो आपण वाफवून घेणार आहोत. त्यामुळं पसरट मोठ्या अशा कढईमध्ये साधारणपणे 1.5 ते 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी जे ते उकळायला ठेवलं आहे याच्यावर हे असं स्टँड ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला याच्यावर ताट ठेवता येईल. आता खोलगट आणि काठ असलेली अशी थाळी ढोकळ्याकरता वापरायची आहे. हे बघा, मध्यम आकाराची थाळी आहे, खूप जास्त मोठी थाळी नाही आहे किंवा अगदी छोटी नाश्त्याकरता घेतो तशी प्लेटही घ्यायची नाही आहे. याला असं व्यवस्थित भरपूर तेल लावून घ्यायचं, कारण नाचणी चिकट असते त्याच्यामुळे ढोकळा चिकटू शकतो. पुरेसं व्यवस्थित तेल याला लावून घेतलं आहे. हे जे ताट आहे ते असं स्टँडवर ठेवून दिलं आणि पाणी उकळायला ठेवायचं. कढईमध्येच प्लेट जी ती गरम होऊ द्यायची. सगळ्यात शेवटी ढोकळा फुलण्यासाठी याच्या पिठामध्ये घालायचा आहे इनो फ्रूट सॉल्ट. बाजारामध्ये जो इनोचा सगळ्यात छोटा सॅशे मिळतो तो वापरायचा आहे. साधारणपणे 1 टीस्पूनच्या वर हा जो सॅशे आहे त्यातला सोडा भरतो. साध्या सोड्यापेक्षा इनो फ्रूट सॉल्ट शक्यतो वापरा, त्याच्यानं ढोकळा खूप छान फुलायला मदत होते. ही जी प्रोसेस आहे ती अगदी फटाफट करायची, जास्त वेळ याच्यामध्ये जाता कामा नये. आणि मग लगेच गरम झालेल्या ताटामध्ये हे जे ढोकळ्याचं पीठ आहे ते असं सगळीकडे एकसारखं पसरवून सोडायचं आहे. हे बघा, हा जो ढोकळा आहे तो खूप जास्तही याची जाडी ठेवायची नाही आहे. त्याच्यामुळंच थोड्याशा मोठ्या मध्यम आकाराच्या प्लेटमध्ये हे जे ढोकळ्याचं पीठ आहे ते असे काढून घ्या. त्यानंतर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे. सुरुवातीला एक 5 मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर गॅस मंद आचेवर करून ढोकळा जो आहे तो असा वाफवून घ्यायचा आहे. आता ढोकळा खाताना खरी मजा येते ती याच्यासोबतच्या चटणीमुळं, तर मग आपण याची चटणी करून घेऊयात. त्याकरता पाव कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आणि तेवढेच म्हणजे पाव कप डाळी अर्थात फुटाणे घ्यायचे. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं. त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची घातली. या ठिकाणी हिरवी मिरची भरपूर घालायची, कारण आपण ढोकळा करताना त्याच्यामध्ये मिरचीचं वाटण घातलेलं नव्हतं. त्यानंतर भरपूरशी कोथिंबीर याच्यामध्ये घातली की मग मस्त रंग आणि चव या चटणीला येते. लागेल तसं पाणी घालून अगदी सगळं एकजीव होईपर्यंत अशी बारीक चटणी याला वाटून घ्यायची आहे. हे बघा, टाईम झाला की ढोकळ्याचा गॅस बंद केला. ढोकळा असा छान फुगलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 5 मिनिटं झाकण तसंच राहू द्यायचं आणि मग 5 मिनिटानंतर झाकण उघडायचं आहे. आता ढोकळा कापण्यापूर्वी ढोकळा जो आहे तो बऱ्यापैकी थंड झालेला असावा.
अगदी गरम गरम ढोकळा कापायला घ्यायचा नाही, नाही तर तो व्यवस्थित कापला जाणार नाही, चिकटून बसेल. हे बघा याप्रमाणे छोट्या चौकोनी आकारात या ढोकळ्याचे जे पीसेस आहेत ते करून घ्यायचे. ढोकळा कापून घेताना प्लेन चाकूपेक्षा थोडासा कंगोरे असलेला जो चाकू असतो तो वापरा, त्याच्यानं ढोकळा व्यवस्थित कापता येतो. आणि अजून एक टिप म्हणजे हा जो चाकू आहे ना तो थोडासा पाण्यात बुडवून मग कापायला घ्या, म्हणजे मग व्यवस्थित ढोकळा जो आहे तो कापला जातो. हे बघा याप्रमाणे ढोकळ्याचे जे आहेत ते चौकोनी पीसेस करून घेतलेले आहेत. हे बघा जाडीही तुम्ही पाहू शकता, खूप जास्तही जाड नाही आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं काम म्हणजे ढोकळ्याला छान खमंग अशी फोडणी घालायची आहे. त्याकरता तेल चांगलं तापवून घेतलं. आता या तापलेल्या तेलामध्ये घालायची आहे अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर 1 चमचा तीळ. तीळ या फोडणीमध्ये अतिशय छान लागतात. त्यानंतर भरपूरसा कढीपत्ता घातला, हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आणि हिंग घातलं आणि ही छानशी फोडणी अशी ढोकळ्यावर घातली. बेसनच्या ढोकळ्याप्रमाणे या फोडणीमध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही, डायरेक्टच फोडणी आहे ती ढोकळ्यावर घालू शकता, कारण हा जो ढोकळा आहे तो तितकासा ड्राय लागत नाही. ही जी फोडणी आहे ती अशी एकसारखी पसरवून ढोकळ्यावर अशी लावून घेतली. त्यानंतर किसलेला ओला नारळ जो आहे तो वरून असा घालू शकता, छान ओलसरपणा येतो आणि ढोकळ्याला चवही छान येते. बारीक चिरलेली कोथिंबीर अवश्य घालायची. ही वरची सगळी फोडणी, कोथिंबीर, ओला नारळ याच्यामुळं ढोकळा चवीला अतिशय छान लागतो. आणि सोबत आपण तयार केलेली हिरवी चटणी तर आहेच. अगदी नाश्त्याला सुद्धा करता येईल असा हलका फुलका झटपट असा प्रकार आहे, चवीलाही छान लागतो. महत्त्वाचं म्हणजे नाचणी अतिशय पौष्टिक असते, त्यामुळं तिचा समावेश सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीनं जर का करायचा असेल तर याप्रमाणे नाचणीचा ढोकळा अवश्य करून बघा. त्याचप्रमाणे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.